आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. गंगाखेड रेल्वे स्थानकावर किसान सभेच्या वतीने रेल रोको आंदोलन. गंगाखेड परडी रेल्वे दुहेरीकरण व बाह्य वळण रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकरी कुटुंबाच्या विविध मागण्याकरिता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज दिनांक 5 जून शुक्रवार रोजी गंगाखेड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड ओंकार पवार, गोपीनाथ भोसले, कॉम्रेड योगेश फड आदींच्या शिष्टमंडळाने या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे प्रबंधकांना सविस्तर निवेदन दिले. त्याद्वारे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बाधित शेतकरी व कुटुंबाची पूर्वसंमती, माहिती व सहभाग न घेता संयुक्त मोजणी आणि भूसंपादनाशी संबंधित प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. ही बाब भूसंपादन न्याय मोबदला व पारदर्शकता हक्क अधिनियम 2013च्या तरतुदीशी विसंगत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांच्या म्हणण्यानुसार एकाच जमिनीच्या मूल्यांकनासाठी वेगवेगळे स्तर निश्चित करून विषम मोबदला देण्यात आला आहे. गंगाखेड नगरपालिका क्षेत्रात गुणांक 1 लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांचे मूल्यांकन करताना संबंधित कालावधीतील सर्व व्यवहार विचारात घेण्यात आले नसल्याने मोबदला निश्चिती प्रक्रियेत त्रुटी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी सायकल चालवून दिला इंधन बचतीचा संदेश. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी आज दिनांक 5 जून शुक्रवार रोजी सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचला आहे. वाढते प्रदूषण, इंधनाचा वाढता वापर आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी सांगितले. शक्य तिथे सायकलचा वापर केल्यास इंधन बचतीसोबतच आरोग्य संवर्धनालाही मोठा फायदा होतो असेही त्यांनी नमूद केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता आणि नैसर्गिक संसाधनाच्या जतनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी केले. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी मयताच्या कुटुंबाचे आमरण उपोषण. सेलू शहरातील गायत्रीनगर येथे किरकोळ वादातून चाकूने वार करून हत्या केल्याची घटना 16 एप्रिल रोजी घडली होती. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मागील 45 दिवसापासून फरार असून या आरोपीचा शोध सेलू पोलिसांना लागत नसल्याने मयत आदित्य प्रधान यांच्या कुटुंबियांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आज दिनांक 5 जून शुक्रवार रोजीपासून सुरू केले आहे. सेलू शहरातील गायत्रीनगर येथील युवकाचा हत्या केल्याची घटना घडली होती. उपचारादरम्यान आदित्य प्रधान यांचा मृत्यू झाला होता. सदरील घटनेला 45 दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी या हत्येमागील मुख्य आरोपी अशोक पाईकराव यांना पोलिसांनी अद्यापही अटक केली नाही. तसेच त्यांच्यासोबत कविता पाईकराव व सीमा ढगे यांना सुद्धा अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. सदरील प्रकरणात एकूण 7 आरोपीपैकी 4 आरोपींना अटक करून जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले असले तरी 3 आरोपी अद्याप फरार आहेत. मयत आदित्य प्रधान यांच्या कुटुंबियांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनास मुख्य आरोपीस अटक करण्याची मागणी करण्यात आली. मात्र पोलीस प्रशासनाकडून केवळ वेळ मारून नेण्याचे काम करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. फरार मुख्य आरोपी अशोक पाईकराव, कविता पाईकराव व सीमा ढगे यांना
तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मयत आदित्य प्रधान यांच्या कुटुंबियांनी केली आहे। तसेच मयत आदित्य प्रधान यांची आई प्रतिभा मिलिंद प्रधान यांनी अमन उपोषण सुरू केले असून या अमन उपोषणास गायत्रीनगर भागातील नागरिकांनी व महिलांनी पाठिंबा दर्शविला आहे। डॉक्टर प्रकाश वाघमारे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित। गंगाखेड शहरातील रहिवासी नारायण वाघमारे महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रकाश संभाजी वाघमारे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार तेजस सेवा प्रतिष्ठान संगमनेर जिल्हा अहमदनगरच्या वतीने संविधान अमृतोत्सव निमित्त ॲडव्होकेट संगराज दादासाहेब रुपवते, प्राध्यापक मुकुंद भरसाकडे, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला, बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर किरण लहामटे, आमदार अकोले विधानसभा डॉक्टर रवींद्र घोसाळे, अध्यक्ष तेजस सेवा प्रतिष्ठान संगमनेर या मान्यवरांच्या हस्ते संगमनेर या ठिकाणी प्रदान करण्यात आला। प्राध्यापक डॉक्टर प्रकाश वाघमारे हे गेल्या 30 वर्षापासून नारायण वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर येथे अध्यापनाचे काम करतात। शैक्षणिक कार्याबरोबरच ते सामाजिक, धार्मिक, साहित्यिक व प्रबोधनात्मक कामातही ते हिरहिरीने काम करतात। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तेजस सेवा प्रतिष्ठान संगमनेर यांनी त्यांना हा सन्मानाचा पुरस्कार बहाल केला। जनगणना कामात हलगर्जीपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल। राष्ट्रीय कर्तव्य मानल्या जाणाऱ्या जनगणना कार्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी परभणी शहरातील 7 शिक्षक आणि कर्मचाऱ्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जनगणना पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून नियुक्ती होऊनही वारंवार सूचना देऊन सुद्धा कर्तव्यावर हजर न राहिल्याने सदर कारवाई करण्यात आली। परभणी महानगरपालिकेचे अधीक्षक तथा जनगणना प्रभाग समितीचे अधिकारी सय्यद आवेस हाशमी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार याबाबत फिर्याद दिली आहे। आयुक्तांच्या आदेशानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली। फिर्यादीनुसार आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी मोहम्मद सनामुल्ला खान, समीउल्ला खान, प्रभाकर वसंत भोंडवे, प्रशांत प्रल्हाद रेंगे, अनंत किशन किरडे, जब्बार अली खान, रफत अली खान, गोविंद रामकिशन रोडे, सचिन मुरलीधर लोहट यांची जनगणना पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। जनगणना कार्यासाठी 3 ते 5 मे या कालावधीत जिंतूर रोडवरील पोतदार इंटरनॅशनल स्कूल येथे 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। मात्र संबंधित साथी कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्याने फिर्यादीत नमूद केले आहे। चुडावा येथील सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे होत असलेल्या सिमेंट स्वीपर प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे। चुडावा येथे कृषी शेतजमिनीवर सिमेंट स्लीपर उत्पादक प्रकल्प होत असून प्रकल्पाला चुडावा, सोनपेठ, वाई या गावासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे। या प्रकल्पामुळे बाजूच्या शेतकऱ्यांचे सिमेंट, धूळ, औद्योगिक उत्सर्जनामुळे पिकांचे उत्पादन, भाजीपाला, उभे पिके बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी सिमेंट प्रकल्प रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे।